प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना टिंबटिंब या नावाने आहे। 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे मित्रांनो। 4 पर्याय आहेत। पहिला आहे वसंतराव नाईक, दुसरा आहे यशवंतराव चव्हाण, तिसरा आहे बाळासाहेब ठाकरे आणि चौथा पर्याय आहे गोपीनाथ मुंडे। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 गोपीनाथ मुंडे। आता आपण पुढचा प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते? खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते? 4 पर्याय आहेत। 1 अमेरिकन ओपन, 2 फ्रेंच ओपन, 3 ऑस्ट्रेलियन ओपन, 4 विंबल्डन ओपन। तर याचं आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विंबल्डन ओपन। ही स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? 1 पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरा आहे मौलाना आझाद, तिसरा आहे आचार्य कृपलानी, चौथा आहे सरदार पटेल। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे मित्रांनो आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आचार्य कृपलानी हे भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4 आहे, बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य कोणत्या बोलीभाषेत आहे? बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य कोणत्या बोलीभाषेत आहे? तर 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे। पर्याय क्रमांक 1 आहे अहिराणी, दुसरा आहे वराडी, तिसरा आहे संस्कृत आणि चौथा आहे कोकणी। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अहिराणी। बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य अहिराणी या बोलीभाषेत होते। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही? खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही? पर्याय आहेत 1 कोकणी, 2 मावची, 3 कोरंबा, 4 कोरकू। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कोरंबा। ही आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न घेऊया आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता? इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता? 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे। पर्याय क्रमांक 1 आहे हिटलर, दुसरा आहे केमल पाशा, तिसरा आहे सुलतान आणि चौथा आहे मोसोलिनी। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोसोलिनी। आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत। ॲस्ट्रोलॉजी हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे? ॲस्ट्रोलॉजी हे कशाच्या अभ्यासाचे शास्त्र आहे? 1 दात, 2 हाडं, 3 त्वचा आणि 4 कॅन्सर पेशी। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हाडे। ॲस्ट्रोलॉजी हे हाडेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणता प्रभावी औषधांचा उपयोग केला जातो? कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणता प्रभावी औषधांचा उपयोग केला जातो? 1 आहे हेट्राझॉन, दुसरा आहे अल्बेंडाझोन, तिसरा डॅप्सोन आणि चौथा आहे आयोडीन। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 डॅप्सोन। कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधांचा उपयोग केला जातो? तर डॅप्सोनचा केला जातो। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 9 आहे, इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले आपल्याला ओळखायचं आहे आणि आपला 4 पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1860। इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? तर हे 1860 मध्ये करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, टिंबटिंब येथे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब आहे। टिंबटिंब येथे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब आहे। 4 पर्याय आहेत। 1 केरळ, दुसरा आहे गोवा, तिसरा हैदराबाद आणि चौथा कर्नाटक। तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केरळ येथे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब आहे, लक्षात ठेवा। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या व्यक्तीला ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020 कार्यक्रमातला टॉप पब्लिसिस्टचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? कोणत्या व्यक्तीला ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड्स 2020 कार्यक्रमातला टॉप पब्लिसिस्टचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले? 4 पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आपल्याला आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सचिन अवस्थी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, कोविड-19च्या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी टिंबटिंबच्या वतीने कोविड प्रशातची बोगीची निर्मिती करण्यात आली आहे।
कोविड-19च्या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी टिंबटिंबच्या वतीने कोविड पश्चातची बोगीची निर्मिती करण्यात आली आहे। तर आपल्याकडे 4 पर्याय आहेत, एक भारतीय रेल्वे, दुसरा आहे रिलायन्स, तिसरा अंदाने आणि चौथा आहे यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, भारतीय रेल्वेने ही बोगी तयार करण्यात आलेली आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 13, टिंबटिंब या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो। एक 14 जुलै, दुसरा आहे 15 जुलै, तिसरा आहे 13 जुलै, चौथा आहे 12 जुलै। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, 15 जुलै या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न बघूयात आपण। टिंबटिंब यांच्या संदर्भात सहकार्यासाठी युनिसेफ इंडिया या संस्थेने FICCI सोबत करार केला आहे। टिंबटिंब यांच्या संदर्भात सहकार्यासाठी युनिसेफ इंडिया या संस्थेने FICCI सोबत करार केला आहे। पहिला पर्याय आहे त्याच्यामधून रिइमेजिंग मोहीम, दुसरा आहे कौशल्य भारत मोहीम, तिसरा पर्याय आहे रोको टोको मोहीम, चौथा पर्याय आहे पौधे लगाव पर्यावरण बचाव मोहीम। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायला कोणासोबत करार करण्यात आलेला ते आपल्याला ओळखायचं मित्रांनो आणि याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रिइमेजिंग मोहीम या संदर्भात करार करण्यात आलेला आहे, याच्याबरोबर करार करण्यात आलेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी प्रज्ञातना या नावाने मार्गदर्शक तत्वाची एक यादी जाहीर करण्यात आली आहे? कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी प्रज्ञाता या नावाने मार्गदर्शक तत्वाची एक यादी जाहीर करण्यात आली आहे? 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं मित्रांनो। एक रमेश पोखरियाल आहे, दुसरा आहे रजनीश कुमार, तिसरा आहे स्मृती इराणी आणि चौथा आहे प्रकाश जावडेकर। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, रमेश पोखरियाल निशंक या नावांची यादी तयार करण्यात आलेली आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 16 आहे, या देशाच्या वतीने कोरोशिवर या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला कोविड-19 निदान संच विकसित करण्यात आला आहे? कोणत्या देशाच्या वतीने कोरोशिवर या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला कोविड-19 चे निदान संच विकसित करण्यात आला आहे? एक भारत, दुसरा संयुक्त राष्ट्र अमेरिका, तिसरा आहे ग्रेट ब्रिटन आणि चौथा आहे चीन। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, भारत। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी इन्फ्रा बिझनेस लीडर ऑफ द इयर चा पुरस्कार देण्यात आला? कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी इन्फ्रा बिझनेस लीडर ऑफ द इयर चा पुरस्कार देण्यात आला? एक सत्या नडेला, दुसरा आहे टिम कुक, तिसरा आहे रीड हेस्टिंग आणि चौथा आहे वेद प्रकाश दुडोजा। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वेद प्रकाश दुडेजा। तर पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक म्हणजे ADB यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले? एक अबीर लवासा, दुसरा आहे नागेंद्र सिंग, तिसरा आहे अशोक लवासा, चौथा आहे सुशील चंद्र। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अशोक लवासा। तर या व्यक्तीला उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 19 आहे, कोरोना साथीच्या काळात कोणत्या देशाने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला? कोरोना साथीच्या काळात कोणत्या देशाने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला? एक वेस्ट इंडिज, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया, तिसरा आहे श्रीलंका आणि चौथा आहे पाकिस्तान। तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, वेस्ट इंडिज याने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकलेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 20 आहे, आला वसंत कवी कोकिळ हाली आला, आला वसंत कवी कोकिळ हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला, वरील ओळीत यमक अलंकारांचा कोणता प्रकार झालेला आहे ते आपल्याला ओळखायचं मित्रांनो। 4 पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, दामयमक हे या ओळीचा अलंकार आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 21 आहे, सहाणखोड या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह असलेला पर्याय ओळखा।
सहाण खोड या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह असणारा पर्याय ओळखा. एक 6 खोडांचा समूह, दुसरा आहे सहाण असा खोड, तिसरा आहे सहाण व खोड, चौथा आहे सहाण आहे ज्याचे खोड असा तो. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो, आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सहाण व खोड. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे. मला 100 रुपये तरी द्यावे लागतील. वरील वाक्यात कोणती स्थानिक शब्दजात क्रियाविशेषणाचे कार्य करत आहे? मला 100 रुपये द्यावे लागतील. वरील वाक्यात कोणती स्थानिक शब्दजात क्रियाविशेषणाचे कार्य करीत आहे? एक सर्वनाम, दुसरा आहे शब्दयोगी अव्यय, तिसरा आहे धातू साधिते, चौथा आहे उभयनामी अव्यय. तर याच्यामध्ये आपल्याला बरोबर उत्तर निवडायचं आहे, आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उभयनामी अव्यय. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 23. फक्त स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही लिंगात समाविष्ट होणाऱ्या शब्दांचा पर्याय निवडा. फक्त स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही लिंगात समाविष्ट होणाऱ्या शब्दांचा पर्याय निवडा. एक मूल, दुसरा आहे तारा, तिसरा आहे दुकान आणि चौथा आहे हरिण. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 दुकान. पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 24 आहे. मोक्षाची इच्छा करणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. मोक्षाची इच्छा करणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे आपल्याला, आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुमुक्षू. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 25वा. महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त म्हणून पुढीलपैकी कोणी जबाबदारी पार पाडली आहे? महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त म्हणून पुढीलपैकी कोणी जबाबदारी पार पाडली आहे? पर्याय आहेत. एक AP कोतवाल, दुसरा AM तहलियानी, तिसरा आहे DK बासू आणि चौथा आहे S फडणवीसकर. तर त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 AP कोतवाल. अशा प्रकारे 25 प्रश्न संपलेला आहे मित्रांनो. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर कोणत्याही प्रश्नाबद्दल काही डाऊट येत असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचे निरीक्षण करण्यात येईल. आणि जर अजून या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा. चला तर आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया. धन्यवाद.